फ्रेंड्स, मी आहे मोनिका आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मोनिका झोन किचन मध्ये। तर फ्रेंड्स, आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर आजची जी आपली रेसिपी आहे त्याचं नाव आहे नाचणी सत्वाची आंबील। तर आंबील तर तुम्ही लोकांनी सर्वांनी पिलीच असेल, पण आज जो आपण प्रकार बघणार आहोत आंबीलचा तो थोडासा वेगळा आहे। तर याच्यामध्ये आपण नाचणीच्या सत्वापासून आंबील बनवणार आहोत। तर नाचणीचे सत्व म्हणजे काय, ते कसे बनवायचे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो प्लीज हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर का तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली रेड कलरमध्ये असलेल्या बटनावर क्लिक करा आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत जाईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला याची नोटिफिकेशन्स मिळतील। सो आता आपण नाचणी सत्वाची आंबील कशी बनवायची याची रेसिपी बघूया। सो लेट्स गेट स्टार्टेड। नाचणी सत्वाची आंबील बनवण्याकरता लागणारे साहित्य आहे। इथे मी 1 कप नाचणीचे सत्व घेतलेले आहे। तर हे नाचणीचे सत्व म्हणजे काय असते, तर आपण जी नाचणी दळून आणतो त्यामध्ये ती तर पौष्टिक असतेच, पण नाचणी सत्व हे त्याहूनही अधिक पौष्टिक असते। तर हे नाचणी सत्व बनवण्याकरता जी आपली रेग्युलर नाचणी असते ती आपल्याला स्वच्छ निवडून एक रात्रभर भिजत घालायची आहे, व भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातले सर्व पाणी काढून एका कापडावरती आपल्याला पसरत ठेवून त्याला मोड आणायचे आहेत। नाचणीला जेव्हा मोड येतील त्यानंतर ते मोड आलेली नाचणी पुन्हा आपल्याला कडक उन्हात वाळवायची आहे व त्याचे पीठ दळून आणायचे आहे। हे पीठ खूप पौष्टिक असते, त्याला नाचणी सत्व म्हणतात। इथे मी घेतलेले आहे पाणी। तर साधारणपणे 1 कप जर तुमची नाचणी सत्व असेल तर त्यासाठी 4 कप पाण्याची आपल्याला आवश्यकता असते। इथे मी 1.5 कप थंडगार असे ताक घेतलेले आहे। हे ताक टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता। इथे मी 2 मोठे चमचे कोथिंबीर, आलं व लसूण हे खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेले आहे। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा फिरवून याची पेस्ट करून घेऊ शकता। आपण जो आंबीलचा मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 मोठे चमचे मी धने घेतलेले आहेत, 2 मोठे चमचे जिरे, 1 मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे, 1 मोठा चमचा सैंधव मीठ घेतलेला आहे। याच्या जागी तुम्ही आपले रेग्युलर मीठ सुद्धा वापरू शकता। 1 चमचा चाट मसाला पावडर। तर सर्वात प्रथम आपण आंबीलसाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये हे मी 2 मोठे चमचे जिरे घातलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोठे चमचे धने, त्यानंतर आपण घेणार आहोत 1 मोठा चमचा बडीशेप व 1 मोठा चमचा ओवा। तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा, हे व्यवस्थित प्रमाण आहे। तर हे सर्व पदार्थ आपल्याला छान मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत, जोपर्यंत याचा छान असा वास सुटत नाही तोपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। एक 2 मिनिटं झालेली आहेत। हे सर्व पदार्थ छान असे आपण भाजून घेतलेले आहेत। तर इथे ओवा, धने, जिरे याचा खमंग असा वास येत आहे। आता मी गॅस बंद करते व हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत। आता आपले हे सर्व पदार्थ व्यवस्थित थंड झालेले आहेत, ते मी एका मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा सैंधव मीठ घालून घेऊया व त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला पावडर। हे सर्व आपल्याला एकत्रितपणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी याची पावडर तयार झालेली आहे। हा मसाला तुम्ही आंबील सोबतच ताकामध्ये त्याचबरोबर मठ्ठा बनवण्याकरिता सुद्धा वापरू शकता। हा मसाला तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता। साधारणपणे 1 ते 2 महिन्यांसाठी हा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, काहीच होत नाही याला। तर आंबील बनवण्याकरिता इथे जे आपण नाचणी सत्व घेतलेले आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 1-1.5 कप पाणी घालायचे आहे व हे आपल्याला व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचे आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठेही होता कामा नये।
याच्यामध्ये आणखीन थोडेसे आपल्याला पाणी घालावे लागणार आहे. पुन्हा एक अर्धी वाटी मी पाणी घालते. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपले हे नाचणीची जी पेस्ट आहे ती बनवून तयार झालेली आहे. ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की याच्यामध्ये आपण टोटल 4 कप पाणी उकळून घेणार आहोत. तर हे पाणी मी मोजून घेतलेले होते, ते मी सगळे घालतेय. व ह्याला आपल्याला एक उकळी काढायची आहे. इथे आपल्या पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण जी नाचणीची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला या पाण्यामध्ये हळूहळू करत ओतायची आहे व त्याचबरोबर दुसऱ्या हाताने हे आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी होणार नाही. तर आंबील बनवण्याचे खूप प्रकार आहेत, तर ही मी तुमच्यासोबत आज झटपट अशी आंबील बनवणार आहे. तर काही लोक आंबील 1 दिवस वगैरे भिजत ठेवतात, जेणेकरून ती थोडीशी आंबते. पण ज्या लोकांना पित्ताचा त्रास असतो त्या लोकांसाठी या पद्धतीची आंबील खूप उपयोगी ठरेल. तर हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये गाठी सुद्धा राहिलेल्या नाही आहेत. आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया. आंबीलला खूप छान अशी उकळी फुटलेली आहे. पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया व गॅस बंद करून हे आपल्याला आंबील पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. इथे आपली आंबील व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे आलं, लसूण आणि कोथिंबीरची खलबत्त्यामध्ये केलेली पेस्ट घालत आहे. ही पेस्ट आपण खलबत्त्यामध्ये बनवलेली असल्यामुळे थोडीशी जाडी भरडी अशी होते व जेव्हा आपण आंबील पितो त्यावेळी ती दाताखाली आली की खूप छान लागते. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 2 चमचे तयार केलेला आंबीलचा मसाला घालत आहे. ज्या लोकांना ताक घातलेली आंबील आवडत नाही त्यांनी फक्त एवढेच पदार्थ घालून आंबील ते पिऊ शकतात, पण याच्यामध्ये मी ताक सुद्धा घालत आहे. तर इथे मी 1.5 कप ताक घेतलेले आहे. आता आपण सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला आंबट ताक आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आंबट ताक सुद्धा घालू शकता. मी इथे नॉर्मल ताक घातलेले आहे. आता ही आंबील आपण 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून मग सर्व करणार आहोत. तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर करून बघा. अशा प्रकारे आपली नाचणी सत्वाची आंबील तयार झालेली आहे. ही मी आता सर्विंग ग्लासमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आपली पौष्टिक अशी नाचणी सत्वाची आंबील तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच नवीन रेसिपीज पहिल्या पाहण्यासाठी मोनिकाज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.